इस्लाममध्ये न जन्मलेले कमन शिबी त्यांना धर्मांतरासाठी निमंत्रित करा. टीएमसी नेत्याचे वादग्रस्त विधान. काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांचे नाले सफाई आणि मान्सूनपूर्वी कामातील भ्रष्टाचारावर बोट. पाणी साचलेल्या भागात वाहतूक सुरू, पण गरज असेल तरच बाहेर पडण्याचे सीएम शिंदेंचे आवाहन. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सिरियस माणूस नाही, कट करणे हा त्यांच्यासाठी गौरव आणि अभिमान. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची टीका. कामावर न आल्याने शेतमजुराची निर्घुण हत्या, कोयत्याने केला हल्ला, आरोपीने मृताच्या पत्नीलाही कारने उडवले. पुण्यातील धक्कादायक घटना. अकलूजमध्ये वाहनात अडवले 1 कोटींचे गमाड, गोमांस समजून गोरक्षकांनी अडवले होते वाहन. मासे भरलेल्या गाडीत 2.5 लाखांचे 40 बंडल. निलेश लंकेंचे आंदोलन अखेर स्थगित, विखे आणि जयंत पाटलांच्या मध्यस्थीनंतर निर्णय, मागण्यांशी सरकार सहमत असल्याचे आश्वासन. नाशिकमध्ये हिट अँड रन, उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाच्या कार उडवल्या, पथकाचा चालक ठार, 3 कर्मचारी गंभीर जखमी. मुंबईत 6 तासात एवढा पाऊस कसा झाला? उत्तर कोकणातील कमी दाबाच्या क्षेत्रात परिणाम असल्याचा हवामान खात्याचा अंदाज. पुण्यात हिट अँड रन संपेना, अज्ञात भरधाव कारने पुणे हायवेवर गस्त घालणाऱ्या 2 पोलिसांना उडवले, 1 जण ठार तर दुसरा जण गंभीर जखमी. अडीच वर्ष काय घडलं सांगू का? आता राजकारण नको, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना नाव न घेता इशारा. डॅडीच्या संदर्भातील कागदपत्रे गहाळ, डॉन अरुण गवळीवरील मोका कारवाईची फाईल सापडेना, गुन्हे शाखेची माहिती. हिंगोलीत शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनीचे कार्यालय फोडलं, तांत्रिक अडचण दूर होत नसल्याने शेतकरी आक्रमक. मुंबईसह महाराष्ट्रातील पुढील 3-4 तास धोक्याचे, काम असेल तरच बाहेर पडा, IMD कडून हाय अलर्ट. रस्त्यात अडवट सोने व्यापाऱ्याला लुटले, 5 जणांना 24 तासात अटक. भर पावसाळ्यात पाणी प्रश्न पेटला, अक्कलपाडा धरणातून पाणी सोडण्यासाठी शेतकऱ्यांचा रास्ता रोको. मुंबईतील पावसात मंत्री आमदार अडकले, वडेट्टीवारांचा मदत व पुनर्वसन मंत्र्यांना चिमटा. रायगडला पावसाचा तडाखा, अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती, अलिबाग मुरुडमध्ये शाळांना सुट्टी. चारित्र्याचा संशय घेऊन पत्नीचा खून, फिर्यादी देणारा नवराच खुनाचा मुख्य आरोपी. सरकारने दिलेल्या सवलतींचा गैरवापर करू नका, शरद पवारांचे शेतकऱ्यांना आव्हान.